आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. मंत्री छगन भुजबळांना आवरा असे म्हणत मनोज जरांगे पाटील पुन्हा भुजबळांवरती भडकले. फडणवीसांना इशारा. मनपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हम भी है जोश में म्हणत शहरात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या ताफ्यातील वाहनांचे दिमागदार पथसंचलन. आता सविस्तर बातम्या. मनोज जरांगे पाटील यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांना आवरा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मराठा समाज बघून घेईल अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिलाय. ती कोणावर आरोप करते? बधीर झाले त्याला आरोप करायला. 15 वर्षापासून मराठ्यांच्या विरोधात बोलतो, जातीय तेढ निर्माण करायची भाषा करतो, कोराडी कोयते अशी भाषा करतो. तेढ निर्माण करायलाच जबाबदार ते. त्याच्याशिवाय दुसऱ्या या राज्यात जातीय तेढ निर्माण करायला कोणीच नाही. घटनेच्या कायद्याच्या पदावर बसून त्या मंत्रिपदाचा गैरवापर करण्याचं काम या राज्यातला सगळ्यात मोठा कलंकित नेता म्हणून तो काम करतो. एका जातीचं काम करता येत नसून एका जातीचं काम करतो आणि जातीत काम करायला हरकत नाही, परंतु जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचं काम त्याच्या हातातून होतंय. त्यामुळे महाराष्ट्राला हा मोठा लागलेला कलंक आहे हा माणूस. म्हणजे त्याच्याच पाहुण्यानं त्याचंच हॉटेल जाळलं, ते त्याचे डोळे गेलेत, त्याला ते दिसत नाही. आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या निष्पाप लोकांना विनाकारण बदनाम करायचं काम करतो. एकही आमदार म्हणला नाही. प्रकाश सोळुंके आमदार डायरेक्ट विधानसभेत म्हणले की निष्पाप लोकांना गुतवायचं काम चाललंय, ते मराठा आंदोलक नाही. संदीप क्षीरसागरचे किंवा त्यांच्या परिवारातले क्षीरसागर परिवार सुद्धा म्हणलाय मराठा समाजाचा संबंध नाही. तरी हा बार तेच नाव घेतो. स्वतःच हॉटेल जाळलं त्याच्या पाहुण्याचं, फक्त तेवढाच याला पुळका आला. हे जर म्हणून तुम्ही जातीवाद करत नाही, तर ते हॉटेल जाळलं त्याच्याच पाहुण्यानं जाळलं, ते लोक अटक कस काय नाहीत? त्याला जर एवढा तो म्हणतोय की मला असं झालं, मला तिथून पुढे जास्त वाईट वाटलं, तर ते लोक अटक का नाहीत? याच्या पलीकडचं तुला जर एवढं वाटतंय की अशांतता पसरली म्हणून मी गेलो, जाळपोळ झाली म्हणून गेलो, तिथल्या लोकांना घरात कोंडून मारलंय म्हणून गेलो. ते आंतरवालीतले लोक घरात कोंडून मारले तेव्हा का झोपला होता का? तेव्हा पुढे गेलता? तू तर एका पदावर बसलेला आहे ना. तू जर सामान्य माणूस असता तर ठीक आहे, तू गेला काय नाही गेला काय, तुला कोणी विचारित नाही, तुला कोणी गिनीत बी नाही तो कुठं आला काय नाही आलाय. पण मग तुला जर भेदभाव करायचा नाही, तुला जर म्हणायचं मी मराठाच्या विरोधी नाहीये असं म्हणतोय, तर मग तुला अंतरवाली द्यायला काय झालं? ते तर महिलांच्या डोके फुटले होते, पोरांच्या छातीने गोळ्या गेल्या होत्या. तू जे म्हणतो नंबर टाकले होते पोलीस रेकॉर्डला, एसपी साहेबांच्या किंवा पोलीस रेकॉर्डला, असं काहीच नाही. पुढे नंबर होते काय नाही. हे नंबर हे तुला काय माहिती? ही दंगलच तो घडून आणली बीडचा असा अंदाजा दिसायला लागला आम्हाला. तुला हे नंबरिंगचं कसं काय माहिती? त्या नंबर येतं, 2 येतं, 4 नंबर येतं. आणि सरकारला पण माझी म्हणजे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला विशेष करून विनंती, तुम्ही याचं लय ऐकून याला लय बळ देऊ नका. किंवा जातीय दंगल 100% भडकवणारे घडवणार सुद्धा आहे. हे गावागावातले गोरगरिबाचे बोर्ड फाडतो, बोर्ड जाळतो, जाळायला लावतो, हॉटेल बी जाळायला लावतो. आणि तुम्ही याला बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका आणि मराठ्यांवर अन्याय करू नका. गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगणे की तुम्ही याच्यावरती याचं ऐकून तुम्ही आमच्या निष्पाप लोकांवर केसेस केल्यात 2-4 हजार महाराष्ट्रभर विनाकारण. तुम्ही गृहमंत्र्याला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याचं ऐकून आंतरवालीतला गुन्हे मागे घेऊ म्हणले होते, तुम्ही अटक करणार नाही म्हणले होते, पण याचं ऐकून तुम्ही अटक सुद्धा तुमच्या लोकांनी आमच्या लोकांना केली. आंतरवालीतल्या गुन्ह्यातल्या याच ऐकून केली. तुम्ही जरा त्याला कमी बळ दिलं तर दंगली होणार नाही, त्याला दंगली घडवायच्या. तुम्ही खूप बळ द्यायला लागलेत. याचं ऐकून तुम्ही मराठीचं वाटोळ करू नका. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 3 ठिकाणी छापे मारून केलेल्या कारवाईत 3,28,740 रुपये किमतीचा 27 किलो गांजा जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागोनीची वाडी शिवार पोस्ट गोलटगाव तालुका जिल्हा औरंगाबाद यासह विविध 3 ठिकाणी छापे मारले. यात सुगनलाल रामसिंग बिमरोट, संतोष रामचंद्र बिमरोट,
काळूसिंग, रूपचंद बिमरोट या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडून 27 किलो 395 ग्राम इतका वजनांचा गांजा जप्त करण्यात आलाय. सदर मुद्देमाल एकूण 3,28,740 रुपये किमतीचा सुकलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे, उपाधीक्षक अतुल कोटलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक सिल्लोड विभाग व निरीक्षक विभाग यांनी उपाधीक्षक अतुल कोटलवार, निरीक्षक NS डहाके, AB चौधरी, दुय्यम अधीक्षक SB रोटे, SD घुले, GS पवार, RK विटोरे, AD तातळे, SS पाटील, गणेश नागवे, रामजीवन भारती, जवान शारेक कादरी, श्रावण खरात, हर्षल बारी, भैयासाहेब किरवले, मोतीलाल बहुरे, अमित नवगिरे, हनुमंत स्वामी, ज्ञानेश्वर सांबारे, चेतन वानखेडे, कृष्णा पाटील, रवी मुरडकर, महिला जवान श्रीमती बेबी नलावडे, अश्विनी बोंदर, वाहन चालक किसन सुंदरडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास उपअधीक्षक अतुल कोटलवार, दुय्यम निरीक्षक SB रोटे, SD घुले हे करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार NDPS कायद्याअंतर्गत 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून सदर गुन्ह्यामध्ये 3,28,740 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर गुन्हा हा नागोनीची वाडी शिवार गोलटगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास चौकशी अधिकारी करत आहेत. सदर गांजा हा कोणत्या ठिकाणी वितरित केला जाणार होता याबाबत पुढील तपास चालू आहे. बुधवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी बांधावर जाऊन करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बुधवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी AL वाघमारे व मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरीश हुंबर्जे यांचा समावेश होता. या पथकाने औरंगाबाद तालुक्यातील तुळजापूर, चौका, मोरहिरा, धनवड व सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा, फरदापूर आणि धनवट या गावांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान कृषी सहसंचालक तुकाराम मोटे, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, लतीफ पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर झोळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुरेखा माने, तहसीलदार रमेश मुनलोड, गट विकास अधिकारी मीना रावताडे तसेच कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडची वार्षिक विभागीय बैठक शहरात पार पडली. यावेळी MKCLच्या मॅनेजिंग डायरेक्टर वीणा कामत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयावर आपले मत व्यक्त केले. जी मीटिंग चालू आहे इथे सभागृहात, आम्ही गेली 20-22 वर्ष या क्षेत्रात काम करतोय, शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतोय, सर्व क्षेत्रात काम करतोय. आमच्याकडे 3 वर्टिकल्स आहेत. आम्ही विद्यापीठांबरोबर काम करतो, संगणक साक्षरतेत काम करतो आणि एम्पॉवरमेंट ह्या क्षेत्रातही काम करतो. म्हणजे विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे, तो समाज सक्षम झाला पाहिजे, असे 3 आमचे वर्टिकल्स आहेत. उच्च शिक्षणामध्ये ट्रान्सफॉर्मेटिव्ह अजेंडा आणण्याच्या दृष्टीने या कंपनीची स्थापना झालेली आहे. MSCI कोर्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जो साधारणतः 1.5 कोटी अधिक लोकांनी केलेला आहे. आज याचा विस्तार म्हणूनच महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार, ओरिसा अशा राज्यांमध्ये झालेला आहे आणि परदेशातही झालेला आहे. परदेशातही अनेक देशांमध्ये आहे. आज आपल्याला ज्ञान आहे की डिजिटल एम्पॉवरमेंट किती महत्त्वाची, डिजिटल टेक्नॉलॉजीज किती महत्त्वाच्या आपण दररोजच्या जीवनात पाहतोय. अगदी भाजीवाल्यापासून चप्पल पॉलिश करणाऱ्यापासून सगळ्यांना त्याची आज निकड आहे आणि ती डिजिटल एम्पॉवरमेंट आणण्याचा खूप मोठा ऐतिहासिक काम महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून झालेला आहे. आपण ते दररोज अनुभवतो म्हणून कदाचित ते आपल्या लक्षात येत नसेल, परंतु जेव्हा आपण शेजारच्या राज्यांमध्ये जातो तिथली डिजिटल लिटरसीची परिस्थिती पाहतो तेव्हा ते आपल्या लक्षात येईल. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर.
आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. महानगरपालिकेची कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता शहरवासियांना माहिती व्हावी या उद्देशाने प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपात कार्यरत वाहनांचे शहरातून दिमागदार पथसंचलन करण्यात आले. हे बघून नागरिक भारावले. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महानगरपालिकेच्या सर्व विभागात कार्यरत असलेल्या यंत्रसामुग्रीची तसेच महानगरपालिकेच्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता शहरातील नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून बुधवारी शहरात महानगरपालिका यांत्रिकी विभागाच्या वतीने सध्या कार्यरत असलेल्या वाहनांचे दिमाखदार पथसंचलन करण्यात आले. सेंट्रल नाका येथून पथसंचलनाची सुरुवात झाली. 7 हिल मार्गे मुकुंदवाडी, चिखलठाणा, सिडको बसस्टँड, हर्सुल, हडको कॉर्नर, दिल्ली गेट, मिल कॉर्नर, महावीर चौक, रेल्वे स्टेशन, महानुभाव आश्रम, MIT कॉलेज, देवळाई चौक, सूर्या लॉन, शहानूर मिया दर्गा गेट, सुतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर, 7 हिल, आकाशवाणी, क्रांती चौक मार्गे आमखास मैदान येथे सांगता करण्यात आली. यात एकूण 30 वाहनांनी या पथसंचलनात सहभाग नोंदवला. यात आरोग्य, यांत्रिकी, अग्निशमन, घनकचरा, उद्यान, स्मार्ट सिटी बस, प्रशासकीय अधिकारी यांचे प्रत्येकी एक वाहनाचा यात समावेश होता. नागरिकांनी या पथसंचलनाचे थांबून कौतुक केले. या पथसंचलन कार्यक्रमासाठी कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी व यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, शहर अभियंता AB देशमुख, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या पथसंचलन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. लायन्स क्लब औरंगाबाद चिखलठाणा आयोजित 47व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन लायन्स प्रांतपाल सुनील देसरडा यांच्या हस्ते उत्साहात झाले. यात 472 रुग्णांची तपासणी करून सुमारे 350 रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य उमलणार आहे. लायन्स क्लब औरंगाबाद चिखलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर तसेच औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित 47व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन लायन्स प्रांतपाल सुनील देसरडा यांच्या हस्ते आज बुधवार रोजी उत्साहात झाले. गोरगरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाला डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या थोर आणि समर्पण भावनेच्या कार्याची असलेली परंपरा अशीच पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. सिडकोतील लायन्स आय हॉस्पिटल येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर अमेरिकेहून आलेले डॉक्टर राज लाला, लायन्स प्रांतपाल सुनील देसरडा, डॉक्टर अमित बसन्नवार यांच्यासह क्लबचे अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, प्रकल्प प्रमुख भूषण जोशी, MGMचे डीन डॉक्टर राजेंद्र बोहरा, ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देशमुख, क्लब सचिव संदीप ताठे, सिटी क्लबचे रवी राजपाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील देसरडा यांनी या शिबिराच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्णसेवेचा अतिशय समर्पण भावनेने करण्यात येणाऱ्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन पोटभरे आणि कल्याणी शुक्ला यांनी केले. क्लबचे सचिव संदीप ताटे यांनी आभार मानले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच रुग्णाच्या तपासणीला प्रारंभ करण्यात आला। या शिबिरात नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील व्रण, दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी आदींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत। तपासणी अंती शस्त्रक्रियाकरिता रुग्णांची निवड करण्यात येऊन त्यांना वेळ देण्यात आली। पुढील 4 दिवसात MGM हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया होतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे। कार्यक्रमाला लायन्सचे राजकुमार टीबीटीवाला, सुरेश साकला, राजेश भारुका, राजेश जाधव, जयकुमार थानवी, सुरेश बापना, विजय अग्रवाल, SA अग्रवाल, विनय राठी, विनोद चौधरी, राजेश लहुरीकर, राजेंद्र लोहिया, कल्याण वाघमारे, महेश बुऱ्हाडे, राजेश शुक्ला, संजय गुप्ता, रवींद्र करवंदे आदींसह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा पुन्हा एकदा निनादणार असून 14 तारखेपासून सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन उभारणार असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी ADN सोबत बोलताना दिली। आमची प्रमुख मागणी ही 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वच कर्मचारी हे उद्या दिनांक 14/12/2023 पासून बेमुदत संपेवर जातात। शासनाला जोपर्यंत BJP शासन शासित आहे तोपर्यंत यदा कदाचित आमच्या मागण्यांवर दुर्लक्ष होत आहे आणि काल सुद्धा नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वच कर्मचारी यांनी नागपूर येथे मोठा मोर्चा आंदोलन केले, परंतु तेथूनही काही प्रतिसाद मिळत नाहीये। म्हणून आमचे जे कर्मचारी व ज्या कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून आमचे जे प्रतिनिधी आहेत तिथं त्या प्रतिनिधींना काही प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही आमचे जे पाऊल आहे आंदोलनाचे ते पाऊल कोणतीही संघटना असो काही असो, परंतु सर्व संघटना एकवटल्या आहे आणि सर्व संघटनेचे कर्मचारी यांनी असे जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करणे आणि शासनावर एक प्रकारचा दबाव आणून त्या मागण्या पूर्ण करून घेणे। जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री हे जोपर्यंत आश्वासन देत नाही की आम्ही तुमची मागणी या 2 दिवसात 3 दिवसात पूर्ण करतोय तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवून आमच्या वरिष्ठांचे जे आदेश येतील ते वेळोवेळी पाळू। आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी परिषद सभागृहात सरकारला विचारला। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेत जवळपास 202 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यात सामान्य माणसांची, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जे काही कोणाची 2 लाख, कोणाचे 5 लाख, कोणाचे 10 लाख अशा पद्धतीनं गुंतवणूक आहे आणि या सगळ्या गुंतवणूक असताना संचालक मंडळाने या संदर्भात या सगळ्या प्रॉपर्टीज कित्येक लोकांचं या सभापती महोदय याच्यामध्ये काही लोकांच्या नावावर खोटी कर्ज काढली, त्याची सह्या घेतल्या, त्याला माहित सुद्धा नाही की आपण कर्ज काढलेलं आहे। नंतर त्यांना नोटीस आलेल्या आहेत। सरकारने या संदर्भात मला वाटतं मंत्रिमंडळाची बैठक चालू होती तेव्हा गिरीश महाजन साहेब आपण स्वतः गेले ते आदर्श याच्यात मोर्चाला सामोरे आपण गेला होतात आणि आपणही सहकार मंत्री साहेब आपणही गेला होतात। आपल्याला भावना त्या लोकांच्या चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, मी फार डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु अजूनही याच्यामध्ये जे गतीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे ते काही उचलली जात नाही। कारण सर्वसामान्य शेतकरी आहेत सगळे लोक, या संस्थेनं ज्या पद्धतीनं प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी काढून ठेवलेल्या आहे सभापती महोदय, आणि मग त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन इतक्या मोठ्या प्रमाणावर काढलेलं आहे की कोणी सर्वसामान्य माणूस ते खरेदी करू शकत नाही, कारण ते विकून आपण घेणाऱ्या अशा देणाऱ्या लोकांचं अशा प्रकारचं आहे।
परंतु या सगळ्या मालमत्तांचं व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणावर निघालेलं आहे. आता ती त्याची एक सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळे अजूनही या सगळ्या लोकांना न्याय मिळालेला नाही. या सर्व खातेदारांच्या, गुंतवणूकदारांच्या तीव्र भावना आहेत. हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत आणि याच्यामुळं या सगळ्या लोकांना सरकार, शासन, हे खातं कधी न्याय देणार, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. तो न्याय द्यावा अशी माझी विनंती सुद्धा आहे. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. मंत्री छगन भुजबळांना आवरा असे म्हणत मनोज जरांगे पाटील पुन्हा भुजबळांवरती भडकले. फडणवीसांना इशारा. मनपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हम भी है जोश में म्हणत शहरात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या ताफ्यातील वाहनांचे दिमागदार पथसंचलन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.